हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर इथं मी रेडी झालेली आहे आणि आज आहे मुलांच्या स्कूलचा ॲन्युअल डे. तर मुलांचा पण आहे डान्स प्रोग्राम. तर आम्ही दोघी निघालो आहोत गाडीवरती. आणि जे हॉल आहे ते भरपूर दूर, एक 10 किलोमीटर दूर होता फंक्शन हॉल. तर तिथेच आम्हाला जायचं होतं. मुले अगोदरच गेलेली होती, कारण त्यांना अगोदरच शाळेमध्ये सोडायचं होतं. ते 12 वाजता गेले शाळेला. आणि तिथूनच मग मेकअप वगैरे ड्रेसिंग सगळं शाळेतूनच होतं. तर ते त्यांना सोडलं अगोदर आणि मग नंतर आम्ही तयार होऊन आता निघालेलो आहोत हॉलकडे. हॉल इथून 15 किलोमीटर दूर आहे. तर आम्ही जात आहोत आता. आणि जाताना पण खूप परेशानी झाली आम्हाला. लोकेशन पण लवकर भेटलं नाही, थोडासा प्रॉब्लेम झाला. मग नंतर लोकेशन पण भेटलं. मग आम्ही जाऊन आता पोहोचतो. तर एक 5-10 मिनटं आम्हाला लागली तिथे जाण्यासाठी, कारण ट्रॅफिक पण होतं. आणि हे इथे लोकेशनवर आम्ही येऊन पोहोचलो आहोत. खूप छान असं गार्डन होतं, मोठंच्या मोठं, एकदम छान. आणि स्पेस पण खूप छान होता. आणि खुल्लं मैदानामध्येच प्रोग्राम होता संध्याकाळच्या टाईमला, म्हणजे संध्याकाळी 5पासून ते रात्रीच्या 12पर्यंत प्रोग्राम होता. तर आम्ही लवकर पोहोचलो, कारण 5चा टाईम सांगितला होता. आणि हे बघा जात आहोत मध्ये, आणि डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे. आम्ही खूप लवकर पोहोचलो. आणि इथे बघा, मी आणि माझे मिस्टर दोघेही आम्ही आलेलो होतो. तर इथे आता मुलांना पण मला भेटायचं होतं. आणि इथे बघा, माझी मुलगी सेकंड क्लास होती, तर तिला आता आम्ही भेटण्यासाठी मध्ये आले. त्यांची ड्रेसिंग, मेकअप वगैरे सगळं झालेलं आहे. आणि बॅच वाईज बसवलेले आहेत मुलं सगळे. आणि त्यांना नाश्ता आणि जे स्नॅक्स आहे ना, ते पण दिलं. माझा इथे मुलगा पण तयार झालेला आहे ड्रेस घालून वगैरे. आणि मुलगी पण इथे तयार झालेली आहे. तिला ओढणी पाहिजे होती, ती पण मी दिली, व्हाईट कलरची पाहिजे होती. आणि मग त्यांचे पण थोडंसं शूट घेतले. आणि इथे फोटो पण मी ॲड करते, बघा तुम्ही. जास्त काही शूट घ्यायला जमलं नाही, कारण टीचर्स त्यांनी जास्त अलाउड केलं नव्हतं. मग त्यांना भेटून मी बाहेर आले, कारण मिस्टर बाहेर उभेच होते. फक्त मी मुलांना बघण्यासाठी गेले होते, कारण 12:30पासून मुलं गेलेली होती शाळेला. त्यांचं जेवण वगैरे झालं नाही झालं बघण्यासाठी, मी काही खाल्लं की नाही हे बघण्यासाठी. आणि NCC ड्रेस घालून इथे सर्व मुले तयार होते. आणि टीचर वगैरे सगळेजण रेडीच होते. प्रोग्राम स्टार्ट व्हायला थोडासा वेळ होता. आम्ही 5 वाजताच जाऊन पोहोचलो. आणि प्रोग्राम स्टार्ट झाला 6 वाजता. तर बघा, मागे तुम्हाला खुर्च्या दिसत असतील, पूर्ण खुल्या आहेत. म्हणजे पेरेंट्स वगैरे आता यायला सुरुवात झाली होती, जास्त काही आले नव्हते. आणि हे बघा डेकोरेशन, आणि हा स्टेज किती मोठा आहे, एकदम छान. आता थोडं वेगळं वाटते, पण रात्रीच्या टायमाला एवढं भारी वाटत होतं ना. खूप छान प्रोग्राम झाला. मुलांचा डान्स पण खूप छान झाला. आणि थोडंफार काम होतं, ते पण स्टेजचं चालूच होतं करणं, वायर वगैरे लावणं आणि माईक वगैरे सेटअप करणं. हे बघा, छान आता प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे. फर्स्ट डान्स पण सुरू झालेला आहे. मस्त इंडियासाठी आपला झेंडा वगैरे दाखवत मुलांनी डान्स खूप सुंदर केला. मी छोटे छोटेच क्लिप घेतलेले आहेत, कारण जास्त मी काढले नव्हते. आणि नंतर जास्त काढायचे पण नव्हते असे सांगितलं होतं, पण मी थोडे थोडे घेतले, जास्त काही घेतलं नाही. एवढंच की व्हिडिओमध्ये दाखवता येतील म्हणून. आता नर्सरीपासून स्टार्टिंग आहे डान्सची वगैरे. पण आता लहान मुले पण छान आलेली आहेत डान्स करायला. आणि कॉपीराईट पडते म्हणून मी सॉन्ग कोणतेही लावलेले नाही आहेत. फक्त तुम्हाला हे मी डान्स दाखवणार आहे. छोट्या छोट्या मुलांनी खूप सुंदर सुंदर डान्स केले. आणि जे आपले डान्ससाठी टीचर असताना, ते 15 दिवसापासूनच शाळेमध्ये शिकवायला स्टार्ट केलेलं होतं. ॲन्युअल डेच्या अगोदर शाळेमध्येच त्यांनी डान्स पण सुरू केले होते शिकवायला. खूप छान मुलांनी डान्स केला, लहान लहान मुलांनी पण. नर्सरीपासून ते 10वीपर्यंत पूर्ण मुलांनी छान छान डान्स केले. खूप छान झाला प्रोग्राम पण. आणि खूप उशीर झाला आम्हाला, रात्रीचे 12 वाजले. आणि मुलांना
डिनर पण होतं तिकडंच. हे बघा स्टेज वगैरे किती सुंदर दिसतं, एकदम भारी. आणि पूर्ण खुर्च्या वगैरे सगळं भरून गेले, कारण पेरेंट्स वगैरे सगळेजण आलेले होते. छानपैकी प्रोग्राम पण खूप मस्त झाला, मुलांनी खूप एन्जॉय केला. Dr. Jayaprakash holds medical degree from Guntur Medical College, Andhra Pradesh. He has a distinguished career spanning public administration, politics, and governance. He served as IAS officer from 1980 to 1996. Secured All India rank in the 1880 IAS examination. During his 16 years of service. फुलं वगैरे आणि जास्त करून जे झाडे आहेत ना, झाडे लावा झाडे जगवा, त्याच्यासाठी झाडे पण त्यांना दिलेले आहेत छानपैकी. आणि त्याच्यानंतर मग परत प्रोग्राम स्टार्ट झाला, कारण मुलांना पेरेंट्सला सर्वांना बोर होऊ नये म्हणून जास्त हे केलं नाही दूरवर. मग थोडेसे काही डान्स होते, ते प्रोग्रामच्या नंतर स्टार्ट झालेले आहेत. आणि इथे मी मुलांचे फोटो ॲड केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. छोटे छोटे फोटो मी जे काढले होते ना, तेच मी इथे लावलेले आहेत. मुलांनी मस्त छान डान्स केला. अंजनिया म्हणजे हनुमानाचा डान्स होता त्यांचा, आणि मुलीचा छानपैकी जंगली डान्स होता, तोही मी इथे दाखवला. ती खूप छान दिसत होती. आणि इथे मेकअप वगैरे छान केलेला आहे जंगली डान्सचा, खूप क्यूट दिसत होते मुलं, खूप सुंदर दिसत होते. आणि इथे मुलाचा पण फोटो मी लावला आहे. Are given, you should come forward, because this type of stage shows will help you, will make our teaching community. I also thank Sakta madam for wonderful coordination of all the teachers, all the branches as academic director, and really is a wonderful. I also appreciate from 2000 onwards. This is the 25th year, so every year we want to make it. प्रिन्सिपल आहे, त्यांनी पण हे बघा पूर्ण टीचर, पूर्ण स्टुडंट खूप छान, इतका भारी डान्स केला लास्टला, खूप छान वाटलं. सर्वांनी एन्जॉय केलं, एकदम मस्त गाणे लावले होते. आणि चला याच्यानंतर आम्हाला पण निघायचं होतं, कारण खूप उशीर झालेला होता. पण मुली तिकडेच होते, मस्त डान्स करत होते, डान्स वगैरे करू दिले, एन्जॉय केलं खूप छानपैकी. आणि इथे डायरेक्टर सर उभेच आहेत स्टेजवरती, मॅडम पण त्यांच्या मिसेस पण होत्या, आणि टीचर्स पण स्कूलच्या सगळ्या टीचर वगैरे सर सर्वांनी मिळून खूप छान डान्स केला आणि खूप छान वाटलं. चला तर आता भेटूया. प्रोग्राम झालेला आहे, आता आम्ही चाललो घरी. हा ॲन्युअल डेचा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया, बाय.